शेजारच्या जागेत नवीन बिऱ्हाड येणार हे समजताच शांताबाईंची कोण धावपळ. म्हणजे खरोखरीच बिऱ्हाडातल्या माणसांपेक्षा जास्त. सकाळी सकाळी हातगाड्यांवरून सामान आलं तेव्हापासून त्यांच्या गॅलरीमध्ये दर 10 मिनिटांनी चक्रा चालू होत्या. शेवटी कंटाळून तात्या म्हणाले सुद्धा, हे बघ, तुझी शेगडी आणि पोळपाट लाटणं घेऊन गॅलरीतच का नाही बसत पोळ्या करायला, म्हणजे सगळं काही चांगलं नजरेखाली राहील. फणकाऱ्याने शांताबाई म्हणाल्या, हो कळलं, इतकी नको काही थट्टा करायला. जरा माणसाने चौकशी केली म्हणून काही इतकं हे झालं की काय. मनातल्या मनात हसून तात्यांनी तो संवाद तेवढ्यावरच सोडला. ऑफिसमधून आल्यावर आपल्याला सारी वित्तम बातमी तपशीलवार समजणार याची त्यांना खात्री होती. ते म्हणाले, असं कर, तुझं काम होईपर्यंत मी गॅलरीत उभा राहतो आणि कोणी आलं तर ताबडतोब तुला हाक मारतो. तोपर्यंत घरातलं आटप, म्हणजे मला जेवायलाही उशीर होणार नाही आणि तुलाही निवांतपणे बसता येईल मागाव. शांताबाई फणकाऱ्यानेच घरात गेल्या खऱ्या, पण त्यांचा राग म्हणजे आळवावरचं पाणी, क्षणभर म्हणून टिकायचा नाही. तात्यांना वाढता वाढता त्या म्हणाल्या, माणसं जुन्या वळणाची दिसतात बरं का, देवाचा देवारा दिसतोय सामानात. तात्यांनी जेवण पुढंच चालू ठेवलं. सामानही चांगलं उंची आहे, खाटा, अलमाऱ्या, सोफा सेटी चांगली दिसतात घरची. तात्यांनी क्षणभर शांताबाईंकडे कुतूहलाने पाहिले. मग लागलीच त्यांच्या मनात विचार आला, बरोबर आहे तिचंही, आपल्याला मूलबाळ झालं नाही, लग्न झाल्यापासून एकटेच्या एकटे आपण दोघेच. मी कामाला गेल्यावर तिनं तरी कशात लक्ष घालायचं. शेजार चांगला मिळाला तर तिचाही वेळ आनंदात जाईल आणि आपल्याला तरी काय उत्सुकता कमी नाही. कंपनीला आपले चांगले कोणी मिळाले तर आपल्यालाही काही वाईट वाटणार नाही. ते म्हणाले, तुला काही मी सांगायलाच हवं असं नाही, पण माणसं आली की त्यांना चहा पाण्याचा विचार, काही हवं का याची चौकशी कर. पण ते विचार शांताबाईंच्या मनात यापूर्वीच आले होते. तात्या ऑफिसमधून परत आले त्यावेळी त्यांची खात्री होती की शांताबाईंकडून सगळं काही आपल्याला समजेल. त्यांना समजलं खरं, पण ते ऐकून त्यांनाही क्षणभर अचंबा वाटला. शांताबाई तर इतक्या रागावलेल्या होत्या, काय तरी बाई माणसं. चहा करता करता शांताबाईंचं तोंड चालू होतं, त्यापेक्षा जनावरं पत्करली, त्यांना तरी जरा जाणीव असते. आल्या आल्या मी विचारायला गेले, अहो तेच तर सांगते ना तुम्हाला की कोण कोण माणसं आहेत घरात, आणखी कोणी येणार आहेत का. म्हणजे ते नाही का सांगितलं, दुपारी झाली बया. हो, फक्त एकटी बाई झाली आणि एक मुलगा आहे बरोबर. मुलगा बाकी गोड आहे व अगदी, परांजप्यांच्या केशाची आठवण होते अगदी. तर मग म्हटलं आणखी कोण येणार आहेत, तर कशी वस्कन ओरडून आली अंगावर, आणखी कोणी यायचं आहे, दिसत नाही का पांढरं कपाळ, आहेत तीच जास्त होतात, आणखी कशाला भरीला. बाई बाई बाई, काय तोंडाचा पट्टा. तात्या शांतपणे म्हणाले, म्हणजे घरात 2च माणसे आहेत तर, आई आणि मुलगा. अहो तेच तर सांगते मी इतका वेळ. म्हटलं काही जेवण वगैरे झालंय का, बाळाला दूध देऊ का पाठवू. केवढ्यांदा बाई ढकललं घरात त्या पोराला, म्हणे चांगलं हादडलंय की सकाळी, पोटात आग उठली की काय. ते काय बाई पोरच, त्याला विचारलं दूध हवं का, तर त्याला काय समजते. ते आपलं बापडं म्हणालं की हो द्या म्हणून, पण काय बाई ही रीत. म्हणजे अजून तुझा घरात प्रवेश झाला नाही तर. मी काय राहते तशी, गेलेच त्यांच्या पाठोपाठ. नळ कुठे, वीज कुठे, मोरी कुठे, हे सगळं दाखवलं. पण अशी मारक्या म्हशीसारखी माझ्याकडे पाहत होती, तिला मी केव्हा बाहेर पडेनचं झालं होतं. माझ्या पाठोपाठ दार धाडदिशी आपटून बंद केलं की. बरं, पण वय काय आहे, दिसायला कशी आहे, मुलगा कसा आहे. चांगली गोरी गोमटी आहे की, वयानेही काही लहान नाही आहे. चांगली तिशीत आली असेल सहज. मुलगा बाकी गोड आहे अगदी, आणि बोलायला सुद्धा अगदी अगदी लागवी. चहा वगैरे झाल्यावर तात्या बाहेर गॅलरीत येऊन उभे राहिले. साहजिकच त्यांचे लक्ष शेजारच्या बिऱ्हाडाकडे गेले. दार अर्धवट लोटलं होतं, पण आतून मुलाच्या खेळण्याचा आवाज ऐकू येत होता. मुलाचा विषय निघाला की ते नेहमीप्रमाणे त्यांच्या मनातल्या विचारांची साखळी सुरू झाली. डॉक्टरी तपासणीत जेव्हा त्यांना समजले की आपल्या संसारात मूलबाळ येणार नाही, तेव्हाच त्यांनी विचारीपणाने आपल्या मनाचे समाधान करून टाकले होते.
निदान आपली परिस्थिती मूल होऊन गेलेल्या जोडप्यापेक्षा तरी बरी आहे यावरच त्यांनी समाधान मानले होते. पण शांताबाईंच्या मनात काय विचार चालले असतील याची त्यांना काय कल्पना. त्यांच्या भावना न दुखविता त्यांनी बरेच वेळा या गोष्टी हळुवारपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण दरवेळी त्यांचे संभाषण अश्रूंच्या ओघात तरी वाहून जावयाचे, नाहीतर रागाच्या खडकावर आपटून खंडित व्हावयाचं. तिरकस रीतीने एक दोनदा त्यांनी एखादा माहितीतला मुलगा दत्तक म्हणून घेण्याची सुद्धा भाषा काढली होती. पण शांताबाईंची प्रतिक्रिया पाहून त्यांनी तो विषय घाईने बदलला होता. आतला मुलगा खेळत खेळत धाडदिशी दार उघडून गॅलरीत आला. एकदम समोर तात्यांना पाहून तो अनिश्चितपणे थबकला. पण क्षणभरच दोघे एकमेकांकडे पाहून हसले. काय रे, काय नाव तुझं? मोहन. कसं आहे नवीन घर? छान आहे. तात्यांनी त्याच्याकडे कौतुकानं पाहिलं. कपडे साधेच होते, फारसे चांगलेही शिवलेले नव्हते, पण तो अंगापिंडाने इतका छान होता की कपड्यात जणू ओतल्यासारखा वाटत होता. त्याचे वय 6-6.5 वर्षाचा असेल. त्या मानानं उंची कमी होती, मात्र डोळे मोठे नजरेत भरण्यासारखे होते, काळे भोर, पाणीदार. शाळेत जातोस की नाही? आमची आई घालतच नाही मला शाळेत. पण घरी तरी लिहितोस का पाटीवर? चित्र काढतोस का? मोठमोठ्यानं मान हलवीत तो म्हणाला. हो, लिहितो की, चित्र पण काढतो. बहुतेक त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. तात्यांनी तिच्याकडे जरा नवलानच पाहिलं. दिसायला छानच म्हणायला पाहिजे. नाकी डोळे नीटच होती, बांधेसूद होती, कपडे वगैरे अगदी व्यवस्थित होते. तसा दोष काढायला जागा नव्हती. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा राग, कटुपणा, तिरस्कार दिसत होता. मोहनशी तात्या बोलताना पाहून ती जरा वेळ थांबली आणि म्हणाली, चल रे मोहन, घरात जेवायचं आहे ना? न राहून तात्या म्हणाले, छान आहे हो मुलगा, स्मार्ट आहे मोठा. तोंडानं केवळ एवढेच म्हणून तिने त्याला घरात नेले. पण त्या साध्या कृत्यातही राग भरला होता काठोकाठ. स्वतःचे खांदे हलकेच उडवून तात्यांनी एक सुस्कारा सोडला. दात आहेत तर चणे नाहीत. आणि घरात येऊन ते शांताबाईंना म्हणाले, चलतेस ना बाहेर? संध्याकाळच्या वेळी मैल 1.5 मैलाची चक्कर मारावयाचा दोघांचा कैक दिवसांचा नेम होता. बाहेर वेळ तेवढाच मजेत जाई. कोणी कोणी ओळखीचंही भेटत आणि पायही मोकळे झाल्यासारखे वाटत. त्याच्या आजच्या बोलण्यात नवीन आलेल्या शेजाऱ्यांचा विषय निघणे नैसर्गिकच होते. मध्येच एकदा तात्या म्हणाले, मुलावर तिचा जरा विशेषच राग दिसतो. नवलच वाटतं. पण हा नवीनपणाही हळूहळू जुना झाला. मुलाला ती सारा दिवस घरात थोडंच कोंडून ठेवणार. त्याच्या तात्यांच्या घरात चक्रा सुरू झाल्या. शांताबाईंनीही गोडी गुलाबीने तिची हकीकत काढून घेतली. गेल्या वर्षीच वारले वाटते यजमान त्यांचे, त्या तात्यांशी बोलता बोलता म्हणाल्या. आणि त्यांच्या मागोमाग सासूबाई गेल्या म्हणते. पण बाईच्या तोंडून चांगला शब्द निघेल तर शपथ. काय हिचं घोडं मारलं होतं त्यांनी कोणास ठाऊक. पण सारखी जळत असते त्यांच्यावर आणि सारा राग त्या पोरावर काढते. यापूर्वी कुठे राहत होत्या, नवीन जागा का घेतली, असली चौकशी शांताबाईंच्याने करवली नाही. इतकी ती तुसडेपणानं बोलत होती. तिचं खरं नाव जरी ताराबाई होते तरी या दोघांच्याही मनात ती मोहनची आई अशीच येई. कारण मोहननं मात्र त्यांच्याकडे लागलीच येणे जाणे चालू केले होते. आई किती जरी ओरडली तरी त्यानं तिकडं लक्ष दिलं नाही. काही दिवसातच तिने पण त्याला राग भरायचं सोडून दिलं. आणि खरोखरच मोहनमुळे शांताबाईंचं त्यांच्याशी 2 शब्द तरी बोलणं चालू राहिलं. मोहनसारख्या गोड स्वभावाच्या मुलावर शांताबाईंचं लवकरच मन बसलं. दिवसातून 1-2दा जरी तो त्यांना काकू काकू म्हणून बिलगला नाही तरी त्यांना बरं वाटेन असं झालं. माणसांचा स्वभाव. आणि मुलांनाही आपल्याशी खरं प्रेमानं कोण वागतं हे समजायला उशीर लागत नाही. त्या दिवशी दुपारी जेवल्यानंतर तो शांताबाईंकडे आला. त्या नुकत्याच आडव्या झाल्या होत्या. कशाशी तरी खेळत खेळत तोही चटईवर त्यांच्याजवळ झोपला. त्या म्हणाल्या, दिसतोस का रे माझ्याजवळ? तुला चौघडी देते. आमच्या तांबड्या आजीच्या चौघडीसारखी आहे का? तर दे. प्रथम त्यांच्या ध्यानातच आलं नाही आणि मग त्यांना आठवलं की त्याची आजी गंगा भारती झाली होती व तिला मोहन तांबडी आजी म्हणत होता. त्या हसून म्हणाल्या,
आहे ना, आहे माझ्याकडे लाल पातळ. त्यांनी उठून कपाटातलं एक इंदुरी चौकटीचं पातळ काढलं. पण तो कसला बनणार? आमच्या तांबड्या आजीची चौकडी अशी नाही आहे काही. थांब मी माझ्या घरची आणून दाखवतो. त्या काही बोलायच्या आत तो उठून धावत धावत आपल्या घरात गेला आणि तितक्याच जोरानं धावत परत आला. त्याच्या हातात खरोखरच एक लाल पातळाची घडी होती. मग स्वारीने चटईवर निजून ती ऐटीत पांघरायला घेतली व तो बघता बघता झोपला. त्याचा चेहरा झोपेत अगदी निरागस दिसत होता. त्यांना राहून राहून मोहनच्या आईचे आश्चर्य वाटत होते. एवढे सोन्यासारखं पोर आणि कशी तुसडेपणाने वागते आई. संध्याकाळी 4च्या सुमारास मोहन उठला आणि तसाच खेळायला निघून गेला. त्यांनी ती लाल अलवरणाची चौघडी उचलली व परत देण्यासाठी त्या गॅलरीत आल्या. पण शेजारचं दार बंद होतं. शांताबाई तशा वागण्यात काही फारशा सडेतोड नव्हत्या. त्यामुळे तेव्हाच दारावर धक्का मारून मोहनच्या आईला बोलवण्याचा त्यांना काही धीर झाला नाही. त्यांनी ती चौघडी त्यांच्या पातळाच्या कपाटात ठेवून दिली. खरं म्हणजे ते त्या पार विसरल्या. संध्याकाळी त्या व तात्या फिरायला गेले आणि वाटेत कोणी कोणी भेटून त्यांना परत यायला बराच उशीर झाला. त्यांना तरी वेळ वाचून त्याचे काय करायचं होतं. ती दोघे परत आले तेव्हा शेजारी सामसूम झाली होती. त्यांची जेवणे उरकून जरा वेळाने निजानीत झाली. मध्येच रात्री त्यांना जाग आली ती मोहनच्या रडण्याच्या आवाजानं, आणि त्याची आईही त्याच्यावर रागानं ओरडत होती. त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्या कानावर सारं काही स्पष्टपणे ऐकू येत होतं आणि त्यांना ऐकावं लागत होतं. मगापासून खुसखुसतोय मेला, काय थेरडीच्या चिरगुटासाठी जसा जीव जातोय. देत नाही जा आणून. कांगावा केलास तर अंधाऱ्या खोलीत टाकून देईन एकट्याला, समजलास ना? आता काही कुकुल्ल बाळ नाहीच असले हट्ट धरायला. एवढा जीव होता त्यांच्यावर तर निर्दाळला नाहीच बरा त्यांच्याबरोबर. मेली मसनात तुझी तांबडी आजी. शांताबाईंना हे अभद्र शब्द ऐकवेना. त्यांनी कानात बोटं घालून घेतली, डोळे घट्ट मिटून घेतले. पण मोहनच्या रडण्याचा आवाज काही कमी होईना. त्यांनी मनातल्या मनात देवाची करुणा बाकली की मोहनला गप्प बसायची बुद्धी दे, नाहीतर ही बया काय करील नि काय नाही. पण तो काही गप्प बसला नाही. त्याला एका पाठोपाठ एक असे धपाटे घालण्याचा आवाज ऐकू आला. दरवेळी आपल्याच अंगावर आघात होत आहेत अशा भावनेनं त्यांनी अंग चोरलं. पुन्हा मोहनची आई कडाडली. थांब हो, अशांना काही नाही तुझी खोड मोडायची. चांगली अद्दल घडवली पाहिजे आता तुला, म्हणजे मग नाही पुन्हा हट्ट करायचास. चांगली कोंडूनच ठेवते अंधारात. तुला तांबड्या आजीची चौघडी हवी काय? मारा का तिच्या नावाने. तिला म्हणावं दे आणून आपल्या लाडक्या नातवाला. त्याला त्याच्या आईनं बहुतेक फरफटत नेलं असावं, कारण आवाजाच्या अनुरोधाने शांताबाईंनी तर्क केला की झोपायच्या खोलीतून त्याला आता आईने बाहेरच्या खोलीत आणलं आहे. तिथल्या सोफ्यावर मोहनला आदळल्याचा आवाज आला. त्या मागोमाग दार लावून घेतल्याचा आवाज आला. मोहनची आई रागानंच म्हणत होती, मार का मार, तुझ्या तांबड्या आजीला आता हाका मार. डोकं उठवलंय नुसतं. सगळीकडे अंधार दिसल्याबरोबर बावरून गप्प झालेला मोहन शांताबाईंच्या नजरेसमोर उभा राहिला. त्याच्या इवल्याशा शरीराला धक्के मारून त्याच्या पोटातून मुसमुसत हुंदके बाहेर पडत होते. त्याला श्वास घेणं सुद्धा कठीण होत होतं. त्याच्या बालमनाच्या तीव्र दुःखाची व भीतीची कल्पना येऊन त्यांना अगदी बडबडून आलं. त्यांच्या मनाला क्षणोक्षणी वाटत होतं की आपण जावं व त्याची समजूत काढावी. त्यांच्या विचारांच्या तंद्रीतून त्या एकदम सावध झाल्या. मोहनचा आवाज एकदम बंद झाला होता. त्यांनी स्वतःचा श्वास रोखून ती लक्ष देऊन ऐकलं, पण त्यांना काहीही ऐकू येईना. त्यांना अगदी बैचेन वाटायला लागलं. मनात नाही ते विचार यायला लागले. शेवटी न राहून त्या उठल्या, दाराची कडी अलगद काढून गॅलरीत आल्या व त्यांनी शेजारच्या खिडकीतून आत पाहिलं. खोलीत अगदी अंधूक प्रकाश होता. दिव्याच्या प्रकाशाच्या खोलीतून एकदम तेथे आलेल्या मुलाला खास भीती वाटली असती, पण अंधाराला सरावलेल्या त्यांच्या डोळ्यांना आज अस्पष्ट का होईना पण थोडं बहुत दिसत होतं. त्यांनी सोफ्याकडे पाहिलं. त्यांना सोफ्यावर झोपलेली मोहनची लहान आकृती अस्पष्टपणे दिसली. त्याने हातपाय पोटाशी मुटकुळे करून घेतले होते. मोहन तर अगदी शांत झोपला होता, पण
पण त्याच्या उशाजवळ कोणीतरी बसलं आहे असं त्यांना वाटलं. एक क्षणभर त्यांना वाटलं होतं की सोफ्याच्या पाठीला लावलेली ती एखादी उशी असेल किंवा सोफ्यावर टाकलेला एखादा टॉवेल असेल, पण नाही. त्यांना प्रथम वाटलं होतं तेच खरं होतं. कारण त्या व्यक्तीचा हात मोहनच्या डोक्यावर पाठीकडे अलगद फिरत होता. का हो मोहनची आई? त्यांनी सहज विचारलं, पण त्यांना काहीही उत्तर आलं नाही. मोहनच्या अंगावरून फिरणाऱ्या त्या हाताची गतीही बदलली नाही. त्यांनी पुन्हा एकदा विचारलं, झोपला का हो मोहन? वेडा प्रश्न, कारण तो शांत झोपलेला दिसत होता. पण त्याही प्रश्नाला काहीही उत्तर आलं नाही. मग त्यांनी जरासे नवलानेच जरा जास्त निरखून पाहिलं, कारण मोहनची आई कितीही रागा करणारी असली तरी विचारल्या प्रश्नाला उत्तर दिल्याखेरीज राहणारी नव्हती. मग त्यांनाही वाटायला लागलं की मान खाली घालून बसलेली व्यक्ती मोहनच्या आईसारखी वाटत नाही. अंगानं जरा किरकोळ वाटते. अंगावर काहीतरी गडद रंगाचा कपडा असावेसे वाटते, कारण पदर डोक्यावरून घेतला असल्यासारखा दिसत होता. फक्त तो विलक्षण पांढरा शुभ्र हात तो तेवढा मोहनच्या अंगावरून फिरत होता. लाल रंगाचा विचार मनात येताच त्यांचं मन का बरं बिथरलं? त्यांच्या डोळ्यावर झापड आल्यासारखं त्यांना वाटलं. न समजण्यासारखी, समजावून न सांगता येण्यासारखी एक फार फार विचित्र संवेदना त्यांच्या सर्वांगातून गेली. डोळे तिरळे करून परत सरळ केले की साऱ्या वस्तू जशा एकमेकांभोवती फिरल्यासारख्या वाटतात त्यासारखं त्यांना क्षणभर वाटलं. डोळ्यांची एक दोनदा उघडझाप करून त्यांनी परत परत आत पाहिलं. मोहन एकटाच त्या शुभ्रवर्णी सोफ्यावर शांतपणे झोपला होता. एक मोठा श्वास घेऊन शांताबाई त्या दृश्यापासून झटकन मागे सरल्या. एका हातानं भिंतीचा आधार घेत घेत त्या आपल्या दारापाशी आल्या. कसं बसं आत येऊन त्यांनी दाराला कडी घातली व एकदाचा बिछाना गाठला. जे काही घडलं होतं, जे काही त्यांना दिसलं होतं ते इतकं विचित्र, अनुभवापलीकडचं, अकलनापलीकडचं होतं. त्यांचा विचारच थंडावला होता. कारण त्यांच्या मनात नको नको म्हणत असतानाही एकच विचार येत होता की मोहनसारखं तांबडी आजी म्हणतो तीच ही. मोहनची आजी, एवढा विचार मनात आला की ते मन एखाद्या गंजलेल्या चाकासारखं अडायचं आणि त्यांचं शरीर कापायला लागायचं. आपण पाहत असताना त्यांनी जे कोण होते त्यांनी जर मान वर केली असती तर? कल्पनेनंच त्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. जर त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर? हा विचार मनात येताच त्यांचा इतका थरकाप होत होता की हुडहुडी भरून आल्यासारखा त्यांना भास होत होता. असं काहीही झालं असतं तर आपली काय गत झाली असती? त्यांनी कॉटचे गज दोन्ही हातांनी गट्ट धरून ठेवले होते, अगदी हाताला रग लागेपर्यंत. तात्यांना सांगायचं म्हटलं तरी कसं सांगायचं आणि काय सांगायचं? बाहेरच्या जगातल्या गोष्टीत आपल्याला समज कमी आहे ही गोष्ट त्यांनाही माहीत होती. पण बोलता बोलता चुकून माकून कधी हास्यास्पद असे त्या बोलून गेल्या तर तात्यांनी कधी त्यांची थट्टा केली नव्हती. शांतपणे त्यांची चूक त्यांना समजावून सांगितली होती. म्हणूनच की काय, तात्यांच्या समोर आपली फजिती होण्याची त्यांना जरा जास्तच भीती वाटत होती. अग्नीला चुकून स्पर्श व्हावा व शरीर लांब फेकलं गेलं तरी त्या घटनेचा पुन्हा विचारही अशक्य व्हावा तसं त्यांच्या मनाचं झालं होतं. पण त्यांना गडबडून गेलेल्या, गोंधळलेल्या मनात चाललेल्या विचारांच्या कोलाहलात एका गोष्टीची सारखी जाणीव होत होती. जे काही आपण पाहिलं ते आपल्याच काय, कोणाच्याच नजरेसाठी नव्हतं. त्या स्थळी आपला प्रवेशही नव्हता. आपण तिथं असावयाचं नको होतं. त्या घटनेत साक्षीदार व्हायला नको होतं. आणि आता झालं ते झालं. झाली गोष्ट आपल्या मनाच्या अगदी आतल्या कप्प्यात गुप्त ठेवली पाहिजे. त्याचा जितका कमी विचार होईल तितकं चांगलं. त्यांना सकाळी जाग आली तेव्हा नेहमीसारखी हुशारी, प्रसन्नता वाटत नव्हती. त्यांचं शरीर व मन दोन्हीही थकलं होतं. स्नानाच्या आधी पातळासाठी त्यांनी कपाट उघडलं आणि पुढे हात केलेला झटका बसल्यासारखा मागे घेतला. समोरच्याच खाणात ती कालची लाल अलवणाची चौघडी होती. छेडलेल्या तारेसारखा त्यांचा मेंदू झणझणत होता. ही घडी जर आपण काल येथे ठेवली नसती, कालच्या काल परत केली असती
तर मग हे सारं सारं काही टळलं असतं. या नव्या प्रकाराचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाला नसता. कारण मनात सुद्धा कोणत्याही वस्तूला नाव द्यायचं नाही असं जरी त्यांनी ठरवलं होतं, तरी काल काय घडलं याची त्यांना आता पूर्ण कल्पना आली होती. असह्य पण अदृश्य असा एखादा बोजा आपल्याला यापुढे बाळगावा लागणार आहे. रोजचंच आयुष्य काय कमी कष्टाचं होतं, त्यात आता ही भर पडली होती. सर्व गोष्टींचा आता 2 पातळीवरून विचार करावा लागणार होता. एक दिसणारं व दुसरं त्याच्या मागचं, पडद्यामागचं, अदृश्य पण तितकंच खरं आणि कदाचित भीतीप्रद सुद्धा. एक निर्णय तर त्यांनी त्याच क्षणी घेतला. काहीही असलं तरी मी आता त्या लाल अलवणाला हात लावणार नाही. तशाच गॅलरीत जाऊन त्यांनी मोहनला हाक मारली. तो हाकेसरशी धावत धावत बाहेर आला. त्याच्यावर कालच्या प्रसंगाचा काही परिणाम दिसतो आहे का हे त्यांनी बारकाईनं पाहिलं, पण तो नेहमीसारखाच वावरत होता. काहीही न बोलता त्या घरात आल्या व कपाटाकडे बोट दाखवून म्हणाल्या, काल आमच्याकडे एक माणूस काय विसरून गेलं होतं. त्याच्या लहानशा उंचीला त्या कप्प्यातलं काहीही दिसलं नाही. कॉटच्या गजांना धरून तो त्यांच्याजवळ चढला व तेथून त्यानं पाहिलं. ओळखलं का काय ते? हो 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 काकू, ती बघ त्या तांबड्या आजीची चौघडी. त्याला कडेवर घेऊन त्या कपाटाजवळ गेल्या व म्हणाल्या, काढ बरं ती. त्यानं हाताने ती चौघडी काढली. त्याला खाली ठेवताच तो पळत पळत ती घरात ठेवून परत त्यांच्याकडे आला. एव्हाना तात्या स्नान आटोपून तोंडानं काही स्तोत्र वगैरे म्हणत बाहेर आले होते. अहो, तुम्ही ऐकलं का काल रात्री? एक वेडा मुलगा की नाही केवढ्यानं रडत होता ते. तात्या मोहनकडे वळून म्हणाले, काय रे, आईला त्रास देत होतास का रे? त्याच्या ओठांच्या कडा किंचित दुमडल्या व तो मोठ्या माणसासारखा गंभीर झाला. मग मी आईला नुसतं म्हटलं की मला माझी चौघडी दे. मग वेड्या, इतकं रडून रडून का सांगायचं? मला की नाही आई खूप रागवली काल काकू. मग मला की नाही काल बाहेरच्या खोलीत कोंडून ठेवलं होतं आईनं. त्याच्या केसावरून हात फिरवीत तात्या म्हणाले, बरं झालं, चांगली शिक्षा झाली एका माणसाला. पण शांताबाईंच्या छातीत आता धडधडायला लागले होते. विचारू का? मग काय, गेलास ना परत आईकडे? मी तेथेच झोपलो. आणि गणी काकू सांगू का, मला काल स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात माझी तांबडी आजी आली होती मला झोपवायला. शांताबाई एकदम गजांचा आधार घेऊन कॉटवर बसल्या. त्यांच्या पांढऱ्या चेहऱ्याकडे पाहत तात्या म्हणाले, का ग, बरं नाही का वाटत तुला? मला छे हो, जरा चक्कर आल्यासारखं झालं घटकाभर. त्यांच्या साऱ्या अंगाला कंप सुटला होता. त्यांनी पदरानं गळ्याजवळचा घाम पुसला. नशिबानं तात्यांचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं, नाहीतर त्यांनी आणखी चौकशी नक्कीच केली असती. पण तात्या मोहनशी बोलण्यात गर्क झाले होते. त्यांची नजर चुकवून त्या बाहेर गॅलरीत आल्या. मोकळ्या हवेनं त्यांना जरा बरं वाटलं. त्यांच्या मनात एक विचार राहून राहून येत होता. मोहनच्या आईला सांगायला पाहिजे की मोहनला असं फार रागवत जाऊ नका. त्यांना सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तिच्या रागाची पर्वा न करता त्या मोहनच्या घरात शिरल्या. मोहनची आई स्वयंपाकघरात कामात होती. शांताबाई मोठ्यानं काकरल्या व स्वयंपाकघरात गेल्या. मोहनची आई पोळ्या करण्याच्या तयारीत होते. तिनं पदर घट्ट खोचला होता. तिचे दोन्ही हात पिठानं पांढरं झाले होते. जरा गडबडून शांताबाई म्हणाल्या, बरंच लवकर लागतं की हो स्वयंपाकाला. एका हाताच्या मागच्या बाजूने कपाळावरचे केस मागे सारीत ताराबाई म्हणाली, हा राक्षस आहे ना बोकांडी, 9 नाही वाजले तर वाढ म्हणून पाठीस लागतो. अलीकडे तर भोकाड पसरायला शिकलाय. शांताबाईंच्या लाडांवर हा कदाचित टोमणा असेल, पण तिकडे लक्ष न देता त्या तिथल्या एका स्टुलावर बसल्या व म्हणाल्या, काल रात्री खूप रडत होता का हो मोहन? काय विनसलं होतं? सर्वसाधारणपणे त्यांनी इतका धीटपणा केला नसता, पण आज इलाज नव्हता. अहो शांताबाई, त्या म्हातारीच्या जुनेरासाठी हट्ट धरून बसला होता. मूल झालं म्हणून काय हो झालं, काही काळ वेळ आहे की नाही? खऱ्या खेदाने शांताबाई म्हणाल्या, अहो माझ्याच हातून चूक झाली. दुपारची त्याने पांघरायला म्हणून आमच्याकडे आणली होती, ती तशीच राहून गेली. पण तुम्ही आम्हाला मारायची हाक, आम्ही काय परके आहोत? मलाच वाटलं एकदा आणून द्यावी. शांताबाईंच्या स्वरात खरा जिव्हाळा होता.
तो तिलाही जाणवल्यासारखा दिसला. ताराबाई, अहो पोरांना काय कळतं हो, एखाद्या वेळी धरतात हट्ट. पण मोहनचं नाव निघताच तिचा राग परत उसळला. तो काही लहान नाही आता, मी नाही बाई असले वेडेवाकडे लाड करणार. शांताबाईंनी त्यावर एक दोनदा प्रयत्न करून पाहिला, पण आपल्या सांगण्याने तिचं मन जास्तच हट्टाला पेटत आहे असे पाहून त्यांनी तो नाद सोडला व एक सुस्कारा सोडून त्या परत घरी आल्या. त्या विचित्र अनुभवाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. एखाद्या काचेच्या भांड्याला तडा गेला की त्याचा नादबद्धपणा नाहीसा होतो, तसंच काही त्यांचं झालं. आपल्या समाधानी संसाराला, आपल्याला निश्चिंत ठेवणाऱ्या आपल्या भोवतीच्या जगाच्या कवचाला भेग गेल्यासारखं त्यांना वाटलं. या कवचाबाहेरच्या काही विलक्षण शक्तींना, ज्यांच्या अस्तित्वाची आपल्याला आजवर कल्पनाही नव्हती, ज्यांच्यावर विचारसुद्धा करण्याची आपल्याला जरुरी वाटली नाही, अशा शक्तींना आपल्या लहानशा जगात प्रवेश मिळाल्यासारखं त्यांना वाटलं. सुरक्षितपणाची खात्री एकदम कमी झाली. एखाद्या रात्री आडवेळी त्यांना काही कारणानं जाग आली तर आसपासच्या अंधाराची भीती वाटायला लागली. त्यांना जर रात्री कोणी एकट्यानं गॅलरीत जा म्हणून सांगितलं असतं तर त्या गेल्या असत्या की नाही याची शंकाच होती. तात्यांची नोकरी फिरतीची नाही याचं त्यांना त्यावेळी कितीतरी समाधान वाटलं. पुष्कळ वेळा त्यांना वाटायचं, आपण जो हा बोजा वागवतो तो मला एकटीला फार जड होतो. पण तात्यांना सांगण्याची वेळ फार पूर्वी निघून गेली होती. आता माझ्या हाती फक्त आशा करणं एवढंच आहे. एवढीच आशा की एकदा झालं तेवढं पुरं, पुन्हा काही नको. दिवस गेले. अनुभवांचे, आठवणींचे थर साचत होते. पण या धारदार तीक्ष्ण प्रसंगावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. केव्हाही त्यांच्या मनात त्यावर विचारांचा हलकासा हात फिरला तरी त्याची बोच त्यांना त्याच क्षणी जाणवे. मनुष्य कधीतरी विसरण्यासारखे ते काही नव्हतं. दुपारपासून मोहन दिसला नाही म्हणून तात्या घरी आल्यावर त्या शेजारी गेल्या. तो कॉटवर नेजला होता आणि त्याची आई त्याच्या पायागती बसली होती. का हो ताराबाई, बरं नाही का मोहनला? प्रश्न ताराबाईंना केला, पण त्यांची नजर त्या सुकलेल्या लहानशा चेहऱ्यावर होती. कशी फुलासारखी असतात मुलं, एवढ्याशाने कशी सुकून जातात. घेऊन आला हे फ्लूचे लोण कोठून तरी, ताराबाई रागाने बोलली. पण शांताबाईंचं तिकडं लक्षच नव्हतं. त्यांनी अलगद त्याच्या कपाळावर हात ठेवला. आता ताप फार नव्हता, पण गालावरच्या व कानाच्या पाळ्यांच्या लालीवरून चढणार असं दिसत होतं. गळ्याला दमटपणाही अजिबात नव्हता. दुखणं आपलं 2-3 दिवस घेतल्याशिवाय राहणार नव्हतं. दुपारपासून फिरकला नाही तिकडे म्हणून आले पाहायला. डॉक्टरकडे गेला होतात का? कशाला डॉक्टर हवा एवढ्याशा दुखण्याला? एक सल्फाची गोळी दिली आहे. ताराबाई अगदी ताठ बसली होती. तिच्या आवाजात यत्किंचितही मार्दव नव्हतं. देवाची इच्छा, आपण तरी काय करणार? आम्हाला बोलवा बरं का जरूर लागली तर, एवढंच म्हणून त्या बाहेर आल्या. तात्या गॅलरीतच उभे होते. बाहेर जाता जाता त्यांनी मोहनच्या तापाचे सांगितले. काही औषध आणले की नाही? नाही म्हणते, 1-2 दिवसात उतरेल. काय बाई आहे, आपण तरी सांगण्याशिवाय काय करणार? फिरून आल्यावर परत एकदा शांताबाई मोहनकडे जाऊन आल्या. आता तो जागा होता. त्यांना पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. पण त्याचा ताप काही कमी झाला नव्हता. हाताच्या स्पर्शावरून 1-1.5च्या आसपास असेल असे त्यांना वाटले. त्या जरा वेळ त्याच्या उशाजवळ बसल्या. मोहन म्हणाला, तुम्ही फिरायला गेला होता? हो, बाप्पाकडे गेले होते आणि बाप्पाला सांगितलं मोहनचा ताप घेऊन जा. काकू, आईला पण ताप आला. आता प्रथमच त्यांचं लक्ष ताराबाईंकडे गेले. ती भिंतीला पाठ लावून बसली होती. ती आता डोळे उघडून म्हणाली, मला जराशी कसकसच वाटतेय. याच्याच जवळ बसून आली असेल. मी खायचं आणू का काही? नको नको, आम्ही दोघांनी आत्ताच चहा घेतलाय. एखादा दिवस वाटेल अवघड, उद्या उतार पडेल. शांताबाई मोहनकडे वळून म्हणाल्या, आता झोपायचं हा? उद्या खेळायला येणारच ना? मोठमोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतच त्यानं मानेनं हो म्हटलं. त्या घरी आल्या. आज त्यांचं स्वयंपाकात काही लक्ष नव्हतं. निजायच्या आधी परत एकदा त्या मोहनकडे जाऊन आल्या. त्याचा ताप तसाच होता, पण तो आता झोपला होता. रात्री दारावरच्या खडखडाटाने त्यांना व तात्यांना एकदमच जाग आली. तात्यांनी उठून दिवा लावला व दार उघडलं. त्यांनी चड्डीशी शांताबाईंना हाक मारली.
अगं लवकर ये, या मोहनची आई आल्यात बघ. अहो शांताबाई चला, मोहन कसा तरी करतोय, ती म्हणाली. तिनं अंगाभोवती शाल पांघरली होती. तिच्या तोंडून शब्द निघताच तिलाही खूप हुडहुडी भरून आली आहे त्यांच्या ध्यानात आलं. चल मी पण येतो, तात्या म्हणाले. त्यांनी कपाटातला थर्मामीटर व कोलन वॉटरची बाटली घेतली. सगळे ताराबाईच्या घरात आले. मोहन कॉटवर निजला होता, पण त्याचे डोळे सत्ताड उघडे होते. अंगावरचं पांघरून त्याने पायानं खाली ढकलून दिलं होतं. शांताबाईंनी त्याच्या कपाळाला हात लावला आणि चटका बसल्यासारखा मागे घेतला. मोहन तापाने फणफणला होता. त्याच्या डोळ्यांवरून तो पूर्ण शुद्धीवरही नसावा असं वाटत होतं. तात्या पुढे होऊन म्हणाले, ठीक आहे, मी त्याचा ताप पाहतो व डॉक्टरांना घेऊन येतो. तोपर्यंत तू त्याच्या आईकडे पहा, त्यांनाही ताप आलेला दिसतोय. शांताबाई तिच्याजवळ गेल्या. तिच्याही अंगात खूप ताप होता. त्या म्हणाल्या, ताराबाई तुम्ही पलीकडच्या कॉटवर झोपून राहता. एवढ्यात हे डॉक्टरने घेऊन येतील, मग सारं काही ठीक होईल. मी आता बसते मोहनजवळ. मोहन तेवढ्यात काहीतरी हळू आवाजात बोलला, पण त्यांना ते नीट ऐकू आलं नाही, म्हणून ते त्याच्याजवळ वाकून म्हणाल्या, काय हवं बाळ मोहन. पण त्याचे डोळे कुठेतरीच खेळलेले होते. तो काहीच बोलला नाही. पण त्याची आई म्हणाली, अहो मगापासून चौघडी मागतोय सारखी. मग द्या ना, कुठे आहे ती. नेमकी आजच धुवायला काढली सकाळी. ओली चिंब असेल आत्ता. ठीक आहे, मी पाहते त्यांच्याकडे. तुम्ही शांत पडा आता थोडा वेळ. तात्यांनी मोहनच्या काखेतला थर्मामीटर काढला. काही न बोलता त्यांनी हाताने खूण केली. 105चा ताप. मी चड्डीशी डॉक्टरला घेऊन येतो, तोवर त्याच्या कपाळावर पट्टी ठेव, असं सांगून तात्या लगबगीनं निघून गेले. त्यांच्या मागोमाग शांताबाईंनी दार लावले. स्वयंपाकघरातून त्यांनी एका वाटीत माठातलं गार पाणी आणलं. त्यात कोलन वॉटरचे काही थेंब टाकले. बारीक रुमालाच्या 2 पट्ट्या तयार करून घेतल्या. ते सारे एका स्टुलावर ठेवलं. मग मोठा दिवा मालवला आणि कोपऱ्यातला लहानसा दिवा लावला. त्या मोहनच्या जवळ येऊन बसल्या. पट्टी ठेवायला त्या खाली वाकल्या. त्याचवेळी मोहन अगदी खालच्या आवाजात म्हणाला, आजी, ए आजी ग. त्याच्या कपाळावर पट्टी ठेवताना त्यांचा हात एकदम कापायला लागला. पट्टी कशी तरी ठेवून त्या एकदम कॉटवर बसल्या व त्यांनी डोळे मिटून घेतले. खोलीतला हा अंधार, मध्यरात्रीची ही वेळ, त्या दिवशी भीतीनं बेभान झालेला व आज रात्री तापाने बेहोश झालेला मोहन व त्याच्या हाका, या साऱ्या घटनात एक प्रकारचा अटळपणा आहे असे त्यांना वाटायला लागले. त्यांनी 1-2दा मोहनला समजावण्याचा, त्याला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण आता तरी त्याचा या सृष्टीशी संबंध तुटलेला होता. आणखी कुठेतरी जडलेला असेल. पण आता या घटकेला त्याचे मन त्या गोष्टीवरून बाजूला करू शकत नव्हत्या. त्याच्या कपाळावरची पट्टी मिनिटाला सुकून गरम होत होती. त्या ती थरथरत्या हाताने बदलत होत्या. मला येथे बसले पाहिजे, हे करीत राहिलं पाहिजे. मोहनला असा सोडून कुठे जाऊ, कशी जाऊ. जास्तीत जास्त देवाची प्रार्थना करू शकते की मोहनचा ताप उतरू दे, त्याचं मन ताळ्यावर येऊ दे. त्याचे मन त्या विचाराकडे नको, ते नाव नको, तो विचार नको. डोळ्याला जे काही दिसणार आहे तेच खूप होणार आहे. त्यावर आणखी विचार नको. राम 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 श्रीराम 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 राम श्रीराम श्रीराम श्रीराम. तापाच्या अस्वस्थपणात मोहनची मान सारखी हलत होती. त्याच्या लहानशा हातांची सारखी उघडझाप चालली होती. त्याचा लहानसा खाली गेलेला आवाज पुन्हा पुन्हा ती हाक देत होता, आजी, ए आजी ग, ए आजी. तात्या एव्हाना डॉक्टरांच्या घरी पोहोचले असतील. आता नक्कीच डॉक्टर घरी असतील. त्यांना घेऊन यायला वेळ लागणार नाही. तोपर्यंत तरी मला इथं बसलं पाहिजे. शांताबाई पदरानं पुन्हा त्यांच्या मानेला गळ्याला आलेला घाम पुसत राहिल्या. ताराबाई भिंतीकडे तोंड करून निश्चित पडली होती. त्यांच्या श्वासाशिवाय त्या अंधारलेल्या खोलीत दुसरा कसलाही आवाज नव्हता. त्यांच्या हाताच्या हालचालीशिवाय त्या अर्धप्रकाशित खोलीत दुसरी कसलीही हालचाल नव्हती. कसलीही हालचाल नव्हती का होती? मोहनच्या कॉटवर त्याच्या उशाशी पलीकडच्या बाजूस ते काय आहे? अगदी त्याच्या कपाळावर पट्टी ठेवण्यापुरते जरी मी डोळे उघडले तरी त्या वेळात
ही अस्पष्ट हालचाल कसली दिसते? मध्येच चुकून त्यांची नजर काकणभर वर गेली व त्यांना कॉटच्या पलीकडच्या कडेवर गडद काहीतरी दिसलं. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. मी मोहन शेजारून हलू शकत नाही. त्याच्यासाठी जे काही सहन करायचं ते मला केलं पाहिजे. त्याच्या खांद्यावरून खाली, वरून खाली, वरून खाली एकसारख्या फिरणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र हाताकडे दुर्लक्ष केलं पाहिजे व सारखी सुकणारी त्याच्या लहानशा कपाळावरची पट्टी बदलली पाहिजे. पलीकडे लालसर दिसणारं काहीही असो, मी मान वर करून पाहणार नाही. मनात भीतीला जागा देणार नाही. मोहन, माझ्या लाडक्या मोहन, तुला अशी सोडून मला कसं बरं जाता येईल? बाळा, शुद्धीवर ये. आम्ही सारे तुझ्यासाठी नाही का झटणार? मोहन, त्या घातकी भारणीला, मोहिनीला फसू नकोस. बाळा, ये ना शुद्धीवर. ये जरा, माणसात ये. त्या क्षणापासून त्यांचं मन बिचकत होतं. सत्याला तोंड देण्याचा क्षण शेवटी आला. सर्व गोष्टींचं त्यांना अभिज्ञान झालं. जे माझ्या मनात आले आहे ते पूर्ण सत्य आहे की ही त्यांना बालंबाल खात्री पटली. त्या खात्रीच्या जोरावर प्रथमच त्यांनी मान वर करून डोळे न मिटता संपूर्णपणे समोर पाहिले. मोहनच्या उशाशी त्याच्या त्या अत्यवस्थ स्थितीत त्यांच्याबरोबर पहारा करीत बसणारी आणखी एक आकृती होती. त्यांनी आपली मान परत खाली घातली. खाली मान घालून बसलेल्या लाल अलवरणातील त्या कृश आकृतीचे एक अवलोकन पुरेसं होतं. शरीराच्या कृशपणावर किंवा हाताच्या सफेद पांढरेपणावर जास्त नजर ठेवायची जरूर नव्हती. त्याने धैर्यशील झालेल्या मनाला सुद्धा मर्यादा होत्याच. पण आपल्या दोघांच्या पाऱ्यामागच्या हेतूतील फरकाची सत्यता, कटू दारुण सत्यता त्यांना मनोमन पटली. त्या रात्री त्यांच्या मनाला बसलेला धक्का, त्यांच्या जीवाची झालेली घबराट, आजचा मोहनवरील प्रसंग व त्यांना आतून ज्यातून जावे लागले ते दिव्य, हा सारा मानसिक संताप आता एकवटून उसळून आला व त्यांचे विचार त्या आकृतीच्या दिशेने संतापाने फेकले गेले. तुम्ही येथे काय येता? त्या बिचाऱ्या मोहनला एकटा का सोडत नाही? तुमचं आयुष्य पूर्ण झालंय, संपलं आहे आता ही ओढ. काही नाही त्यामागे. तुमचं प्रेम नाही, त्या प्रेमाची तुमच्या हातात राख झाली आहे, कडू जहर झाले आहे. मोहनच्या मनात ते भिनविण्याचा का खटाटोप करता? त्याला या पाशाने का गुंतवून ठेवता? त्याच्यात व त्याच्या आईमध्ये जिवंत असताना तुम्ही वैरभाव निर्माण केला आहे, तो पुरेसा नाही का? त्या आगीत आणखी कशाला तेल ओतता? नाही, तुम्ही निस्वार्थी नाही, प्रेमळ नाही, दुष्ट आहात, मत्सरी आहात. मोहनच्या वडिलांना व मोहनला तुम्ही त्याच्या आईविरुद्ध चिथवलं आणि अजूनही तुम्हाला स्वस्थ बसवत नाही. अजूनही तुम्हाला मोहनला भ्रष्ट करण्यासाठी धडपडावं असं वाटतं. नाही, मृत्यूला तुम्ही क्षमा केलेली नाही. त्याचा राग तुम्ही मोहनवर काढताय. तुमच्या मनात कधीकाळी जर त्याच्याबद्दल खरेखुरं प्रेम असेल तर ते आता आठवा आणि त्याला या क्रूर बंधनातून मोकळं करा. हे प्रेम नाही, ही माया नाही, हा द्वेष आहे, हा सूड आहे. त्याच्यावरचा तुमचा हक्क संपला. द्या आता ते सारं सोडून आणि येथून चालत्या व्हा. पट्टी बदलताना तो त्याच्या अंगावर फिरणारा हात थांबलेला दिसला. मी वर पाहणार नाही, मला काहीही पाहायचं नाही. नको. माझ्या एकटीवर हा ताड पडणं बरोबर नाही. मला एकटीला तो सहन होणार नाही. तात्यांना यायला पाहिजे. मला यातून मोकळं करायला पाहिजे. मोहन, बाळा मोहन, बरं वाटतं का रे तुला आता? त्यांनी अलगद त्याच्या गालावरून हात फिरवला. त्यांना त्याच्या अंगातला ताप जरा कमी झाल्यासारखं वाटलं. त्यांनी त्याच्या गळ्याभोवती हात फिरवला. गळा किंचित दमट लागत होता. त्याला घाम येणार होता. भरतीची लाट संपून पाणी मागं फिरायला लागलं होतं. बाकी सर्व विसरून मनातल्या मनात देवाचे आभार मानित त्यांनी मान वर केली. कॉटची पलीकडची बाजू आता रिकामी होती. तिथे आता काहीही नव्हतं. पण त्यांना विचार करायला वेळच मिळाला नाही. दारावर एक थाप आली. मुंग्या आलेल्या पायावर कसेबसे उठून त्यांनी दार उघडलं. तात्या व डॉक्टर आले होते. आपल्या शिरावरची सारी जबाबदारी त्यांनी या कसलेल्या लोकांवर सोपवली व अगदी ढिल्या झालेल्या अवसानं राहिलेल्या अंगानं एका आराम खुर्चीचा आश्रय घेतला. मोहनचा ताप 3:30 पर्यंत उतरला होता. आणखी उतरण्याच्या मार्गावर होता. तात्यांनी त्याच्या अंगावर फिरवण्यासाठी आणलेला बर्फाचा खडा तसाच ठेवून दिला. डॉक्टरांनी मोहनची तपासणी केली. इंजेक्शनची डबी उघडीत डॉक्टर म्हणाले, दुपारी आला असता तर एका स्टेप्टोनं काम झालं असतं. आत्ता सुद्धा काही काळजी करू नका. उद्या सगळा ताप उतरून मोकळा होईल.
नीट धरा. पाय धरा, पाय. दुखत नाही बरं का मोहन इंजेक्शन? असं दुखलं का? नाही ना? मग झोप आता. चला आता. आई कुठे आहे याची? ताराबाईची तपासणी, तिला एक इंजेक्शन, दुसऱ्या दिवसासाठी गोळ्या, सारं काही गडबडीनं पार पडलं. डॉक्टर आले तसे घाईने गेले सुद्धा. रात्रीच्या फार घटका राहिल्या नव्हत्या. शांताबाईंनी त्या कशा तरी काढल्या. मोहन व ताराबाई सुधारण्याच्या मार्गावर लागल्या आणि बऱ्याही झाल्या. पुढे येणाऱ्या दिवसात मोहन आणि ताराबाई यांच्या नात्यात एकदम नजरेत भरण्यासारखा बदल झाला नाही आणि ते अशक्यच होतं. माणसाच्या मनावरच्या रेषा काळच पुसून काढू शकतो. शांताबाईंच्या बुद्धीला, समजशक्तीला त्या रात्री आलेली धारही काही कायम टिकली नाही. तेही अशक्य होते आणि योग्यही होतं. पण त्या रात्री मोहनसाठी आपण एक घातकी, पापी, खुनशी शक्तीशी दिलेला सामना त्यांच्या कायम ध्यानात राहिला. माणसाच्या मनावर आयुष्यात कधी कधी असा प्रसंग येतो की त्यावेळी त्याला सर्वसामान्य पातळीच्या फार वर पोचावं लागतं. पण तशी वेळ आली की ते त्याही परीक्षेला उतरतं. त्याचा नाश होत नाही. त्याच्यामध्ये ही अभावित दैवी पात्रता असते. याच्यातच माणसाचा मोठेपणा आहे, वैभव आहे.